श्री स्वामी समर्थ। स्वामी सांगत आहेत की या विश्वामध्ये, या पृथ्वी तलावर असं एखादं घर दाखवा की त्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं झाड नाही। मग हे तुळशीचं झाड प्रत्येक घराच्या अंगणातच का असतं? आणि याला पाणी जळ अर्पण केल्यानंतर या मनुष्याला काय फायदा होतो? काही चमत्कारिक फायदे होतात का? स्वामी सांगत आहेत की एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, हे भगवान, तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहेत आणि तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते। तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत, तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? बघा, मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे। बघा, तेव्हा देवी लक्ष्मीचं हे म्हणणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, बघा, ही तुळशी ती लक्ष्मीचं वास्तविक रूप आहे आणि दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत। आणि फक्त तुळशीला जळ अर्पण केल्यानं माणसाची अनेक पापे नष्ट होतात। तुळशीला पाणी देण्याचं महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो। बघा, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कथेतून मिळणार आहेत, म्हणून देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक। भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षाचे जळ अर्पण करण्याचे फळ मिळतं। बघा, लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेल, तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकता? बघा, तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, देवी, तू खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता। त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता, पण त्यांची कृती हीन स्वभावाची होती। तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलायचा आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा। त्याचे मन सदैव सत्कर्मामध्ये गुंतलेले असायचे। तो नेहमी जुगार, वेश्या व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला पैसा घ्यायचा। त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्याससुद्धा केला नाही। ब्राह्मण असूनसुद्धा त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही। त्यांचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होतं आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वेश्या व्यवसायावर खर्च करायचे। अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता। त्यांनी कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही। हे पाप करण्यात त्याची बरेच वर्षे निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरामध्ये खरेदीसाठी गेला आणि त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात। मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमामध्ये राहतो आणि त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यात तल्लीन झालेले असायचे। त्या ब्राह्मणानेही त्याच्यासोबत असल्याचे नाटक केलं। तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती। तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातलं। त्यामुळं त्या ब्राह्मणानेही त्याच्यासोबत बसून भोजन केलं आणि देवाचा प्रसाद घेतला। त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं रोप होतं। ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे। तो काय करतोय याची त्याच्या मनामध्ये काहीच कल्पना नव्हती। रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर ते पाणी टाकायचा। हा त्याचा दिनक्रम पूर्णपणे बनला होता। मग एके दिवशी तो आश्रमामध्ये झोपला आणि तेवढ्यात अचानक एक कावळा आणि साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला। आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी यांना या अवस्थेमध्ये पाहिलं, तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाने तोंडात ठेवले
तेव्हा त्या ब्राह्मणांना कळलं की तो मेला आहे. मग यमदूत तिथे येतात आणि ब्राह्मणाला यमलोकामध्ये घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूत, मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला? मग यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मणा, तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापी केले आहेस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला. आणि आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुमच्या पाप कर्मांचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकेल. बघा, तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूतांची माफी मागू लागला. मग यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यम लोकामध्ये नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणांसोबत यमराजांसोबत हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले, हे यमदूत, काय झालं आहे? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस? तेव्हा तो यमदूत म्हणतो, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितलं होतं, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकतात चुलीतील आग विझली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे, याआधी कधीच घडली नव्हती. यमराज विचार करत असताना नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, मुनीवर, तुम्ही योग्य वेळी आला आहात. आज आणि आता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली, तेलही थंड झालं. तेव्हा नारद मुनींनी यमराजांना म्हटलं, हे धर्मराज, ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकला आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही, कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केलं आहे जे नरकाचा नाश करणारं आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो. आणि हा ब्राह्मण असे अनेक दिवस देवाच्या भक्तासोबत राहिला आहे. बघा, आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकलं, त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्टसुद्धा झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हक्कदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाहीत. बघा, म्हणून हे धर्मराजा, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस, त्याच्या पापांची एवढीच शिक्षा दे, त्याला सर्व नरक दाखवा. नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले, हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन बघा तिकडे जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि तो ब्राह्मण यक्ष बनतो. भगवान विष्णू पुढे म्हणतात, हे देवी, वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी आणि देवीच्या वनस्पतींमध्ये मला तुळशी आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते. त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. जो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात सुद्धा पडत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असतं त्या घरामध्ये शांती आणि समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनामध्ये तुळशीची पानेही असावीत, कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत सुद्धा नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचं रोप असलंच पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी
तुळशीला चुनरी अर्पण करावी. आणि हे नेहमीच लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे. म्हणणे विष्णूचे पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळं पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो. पती पत्नींचं वैवाहिक जीवन सुखी राहतं. घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तींशी लग्न करावं. यामुळं माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदामध्ये जाते. बघा, भगवान विष्णू म्हणतात, तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत. तुळशीजवळ शूज, चप्पल किंवा झाडू ठेवू नयेत. ते पाप मानलं जातं. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा, कारण तुळशीकाळी विजलेला दिवा ठेवणं अशुभ मानलं जातं. जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. त्यामुळं तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणं अशुभ मानलं जातं. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकतं. ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुळशीची पाने नखाने तोडू नयेत. यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नयेत, कारण ती पाने पायाखाली येतात, जे चांगली नसते. ती तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका. आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये, कारण इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. भगवान विष्णू म्हणतात, देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणं चुकीचं आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावं. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. पुढे रोज तुळशीचे दर्शन केल्यानं मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो. आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानं त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं सर्वात शुभ असतं. तुळशीजवळ वाळवंटातील रोपं ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात, अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो. देवी, मी स्वतः केळीच्या रोपात राहतो. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा. तुळशीच्या भांड्यामध्ये शाळीग्राम ठेवल्यानं तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतात. शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानलं जातं. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. घरात एकच शालिग्राम पूजन करावं. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणं श्रेष्ठ आहे. शालिग्रामला चंदन लावावा, त्यावर तुळशीचं पान ठेवावं. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावं. असं केल्यानं मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात. शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आणि घरी तुळशीचं रोप लावल्याचं सर्व नियम सांगितले. श्री स्वामी समर्थ.